नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी. आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी मित्रांनो एक मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र स्टेट CET सेलकडून CET 2026चं टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल जाहीर करण्यात आलंय. जर तुम्ही BEd, इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, नर्सिंग, फाईन आर्ट्स किंवा हायर एज्युकेशनमधल्या कुठल्याही कोर्सेससाठी CET देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग संपूर्ण वेळापत्रक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हायर एज्युकेशनसाठी CETचा वेळापत्रक आहे, ज्याच्यामध्ये MPEDच्या बांधवासाठी CET 2026ची परीक्षेची तारीख आहे मित्रांनो 24 मार्च 2026. फील्ड टेस्ट ऑफलाईन असणार आहे 25 मार्च 2026ला. तर मित्रांनो MED CET 2026 त्याची तारीख आहे 23 मार्च 2026. BEd अँड ELCT CET 2026ची तारीख असणार आहे 26 मार्च 2026 ते 29 मार्च 2026. LLB आमच्या वकील बांधवासाठी 3 इयर्सची जी CET असते त्या एक्झामसाठी तर ती CET 2026ची असणार आहे 1 एप्रिल ते 2 एप्रिल 2026. म्हणजे पुढील ॲडमिशनसाठी या तारखा आहेत. याची CETची तारीख घोषित झालेली आहे. अर्ज कधी सुटणार आहेत ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. BPEDच्या बांधवासाठी CET 2026ची असणार आहे 2026साठी 4 एप्रिल 2026ला ही होणार आहे. त्याची टेस्ट जी आहे ते 5 ते 7 एप्रिल 2026ला होणार आहे. लेखी परीक्षेची तारीख 4 एप्रिल 2026 आहे. BEd MED 3 वर्षासाठी जो अभ्यासक्रम आहे इंटिग्रेटेड त्यांची CET 2026ची असणार आहे. परीक्षा असणार आहे 9 एप्रिल 2026ला. तर पाहूयात LLB 5 वर्षाची जी असते त्याची CETची तारीख परीक्षेची आहे 8 मे 2026ला. त्याच्या अगोदरच फॉर्म सुटणार आहेत आणि फॉर्म कधी सुटणार आहे त्याच्या विविध अपडेटसाठी मित्रांनो नक्कीच अभिजात मराठी या आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. टेक्निकल एज्युकेशनच्या ज्या CET आहेत त्या CET मी या ठिकाणी घेऊन आलोय आणि टेक्निकल एज्युकेशनची CET मित्रांनो याचे एक्झाम जे आहे HMCT याची CET जी आहे मित्रांनो ही टेक्निकलमधून येणारी परीक्षा तिची परीक्षा आहे 25 मार्च 2026ला. याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. फॉर्म्स लवकरच सुटतील. आपण फॉर्मची पण अपडेट घेऊन येणार आहोत. MCAची CET जी आहे त्याची परीक्षेची तारीख आहे 30 मार्च 2026. डिझाईनसाठी ज्यांना बॅचलर ऑफ डिझाईन ज्यांना केलेलं आहे त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची जी CET असते म्हणजे एंट्रन्स टेस्ट जी आहे ती एंट्रन्स टेस्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती आहे परीक्षा 5 एप्रिल 2026ला. डिझाईनची MBA MMS याची CET आहे त्याच्या परीक्षेची तारीख आहे 6 ते 8 एप्रिल 2026. या संभाव्य तारखा या ठिकाणी या मंडळाने जाहीर केलेल्या आहेत. आधुनिक आहेत, शासनाच्या या तारखा आहेत. MHT CET ज्याला PCMचा ग्रुप आहे त्याला 11 ते 19 एप्रिल ची मित्रांनो या ठिकाणी 2026ची ती तारीख आहे. 11 ते एप्रिल या दिवशी ती परीक्षा होणार आहे. MHT CET PCB ज्यांचा ग्रुप आहे त्यांच्यासाठी मित्रांनो 21 ते 26 एप्रिल 2026ला ही तारीख आहे. BHMCT BCA BBA BMS याची जी CET आहे ती 2026ची CET 28 ते 30 एप्रिल 2026ला त्याची परीक्षा होणार आहे. आपण आताच पाहिलं, आपण टेक्निकलचं पाहिलं, त्या अगोदर खूप मोठ्या जाहिराती आपण पाहिलं, त्याच्यासाठीच्या परीक्षा पाहिल्या. आता आपण वळतोय फाईन आर्टच्या CETकडे आणि फाईन आर्टची जी CET आहे ती CET मित्रांनो या ठिकाणी होते. त्याची परीक्षा असते. फाईन आर्ट म्हणजेच अप्लाइड आर्ट, आर्किटेक्ट, डिझाईन किंवा विविध फाईन आर्टचे जे कोर्स आहेत, अप्लाइड आर्ट असेल, पेंटिंग आर्ट असेल, स्कल्पचर आर्ट असेल, याच्या बाबतीतलं जे आहे BFA ज्याला म्हटलं जातं त्याची CET त्याला म्हटलं जातं त्या CETला MAHAAC CET असं त्याला म्हटलं जातं. आणि याच्या डिझाईनच्या संदर्भात 10 एप्रिल 2026ला याची CET आहे. मेडिकल अँड हेल्थ सायन्स CET ज्याचे असते त्यांच्यासाठी MHDPN PHN CET जी आहे ती 5 मे 2026ला होणार आहे. MH नर्सिंगची जी CET आहे मित्रांनो महाराष्ट्र नर्सिंग असं ज्याला म्हटलं जातं ती होणार आहे. त्याची परीक्षा होणार आहे 6 ते 7 मे 2026ला होणार आहे. आणि अशाच प्रकारे सेकंड फेजच्या ज्या CET एक्झाम आहेत त्याच्याही तारखा या ठिकाणी मंडळाने जाहीर केलेल्या आहेत आणि त्या तारखा MBA आणि MMS CET जी आहे 9 मे 2026ला होणार आहे. MHT CET
PCB ग्रुपची जी सेकंड फेजची एक्झाम आहे ती होणार आहे 10 ते 11 मे 2026 रोजी. चला MST CET PCM ग्रुप त्याची CET जे होणार आहे ती 14 ते 17 मे 2026 ला होणार आहे. आता आपण पाहिलं या सर्व टेक्निकल ग्रुप डिझाईनच्या आणि इतर सगळे CETच्या तारखा. आता आपण ह्या ज्या आहेत या सर्व गोष्टी या आहेत याच्या इम्पॉर्टंट नोट्स आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे काही यावर अंतिम चर्चा आपण करणार आहोत. ही एक संभाव्य शेड्यूल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. अंतिम तारखा ह्या कधीही बदलू शकतात. हॉल तिकीट साधारण परीक्षेच्या तारखाच्या 7 दिवस आधी उपलब्ध होतात. अधिकृत वेबसाईटला ते आपण त्या ठिकाणी जाऊन पाहावा. अधिकृत वेबसाईट आहे mahaCET.org. या वेबसाईटला डिस्क्रिप्शनमध्ये ती वेबसाईट आहे, त्या ठिकाणी आपण ते पाहून घ्यावं. जर तुम्हाला CET बद्दल परीक्षाबद्दल सिलेबस, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, प्रिव्हियस इयर पेपर्स किंवा गायडन्स हवे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी लगेच व्हिडिओ तो बनवून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.